अचिव्हर्स. वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. ओके, काल आपण बेसिक बघितलं होतं सिमिलॅरिटी चॅप्टरचं प्रॅक्टिस सेट 1.3 बद्दल. त्याचं आपण काय बघितलं होतं, बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या आणि आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. सो ते बघण्या अगोदर आपण क्विक एकदा एक रिव्हिजन करूया की आपण काल काय बघितलं होतं. आपण सगळ्यात पहिले डिफरन्स बघितला होता कोणामधला कॉन्ग्रंट फिगर्स. कोणामधला बघितला होता, कॉन्ग्रंट फिगर्स कोणाला म्हणायचं आणि सिमिलर फिगर्स कोणाला म्हणायचं. ओके, याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली होती आणि आपण काही सिमिलॅरिटीच्या टेस्ट बघितल्या होत्या. काय बघितल्या होत्या, सिमिलॅरिटीच्या टेस्ट बघितल्या होत्या. सो फर्स्ट टेस्ट होती सिमिलॅरिटीची, दॅट इज नथिंग बट द AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा, AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये काय असतं की एका ट्रायंगलचा अँगल नंबर A आणि अँगल P कॉन्ग्रंट आहेत. या ट्रायंगलचा अँगल B आणि या ट्रायंगलचा अँगल Q कॉन्ग्रंट आहे आणि या ट्रायंगलचा अँगल C आणि या ट्रायंगलचा अँगल R कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या ट्रायंगलचे तीनही अँगल्स या ट्रायंगलच्या तीनही करस्पॉन्डिंग अँगलशी कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत. करस्पॉन्डिंग म्हणजे काय बघितलं होतं आपण, ABC अँड ट्रायंगल PQR मध्ये कोण कोणाशी करस्पॉन्डिंग आहे रे, A अँगल कोणाशी करस्पॉन्डिंग आहे, P शी. B अँगल कोणाशी करस्पॉन्डिंग मध्ये आहे, Q सोबत. आणि अँगल C कोणासोबत करस्पॉन्डिंग आहे, R सोबत. हे आपण काल बघितलं होतं. सो अँगल AAA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी मध्ये एका ट्रायंगलचे तीनही अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या तीनही करस्पॉन्डिंग अँगल सोबत कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात, सेम असतात. ओके, त्या टेस्टला आपण म्हणतो AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. त्यानंतर सेकंडली बघितलं होतं आपण AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. याच्यामध्ये एका ट्रायंगलचे दोन अँगल, बघा एका ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन अँगल सोबत कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आपण हेही बघितलं होतं, जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर बट ऑब्वियस तिसरा अँगल सुद्धा काय असणार आहे, कॉन्ग्रुएंटच असणार आहे. याच्यामध्ये काही शंका नाही. ओके, त्यानंतर आपण बघितलं होतं SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर, बघा एक साइड दुसऱ्या साइड बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, दुसरी साइड या ट्रायंगलच्या दुसऱ्या साइड बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे आणि या दोन साइडच्या मधला अँगल या दोन साइडच्या मधल्या अँगल बरोबर कसा आहे, कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे. अशा प्रकारच्या टेस्टला आपण काय म्हटलं होतं, साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, इथपर्यंत आपण बघितलेले. फक्त हे प्रोपोर्शनॅलिटी मध्ये लिहिता यायला पाहिजे. कसं लिहिणार आपण प्रोपोर्शनॅलिटी मध्ये, बघा KL कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, KL कोणासोबत, RS बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे आणि हा कोणाच्या इक्वल आहे, LM अपॉन ST च्या. LM अपॉन ST च्या ह्या दोन साइड्स कशा आहेत, प्रपोर्शन मध्ये आहेत. हे लिहिता पण यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, कळलं. मग थर्ड टेस्ट होती आपली साइड अँगल साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आणि एक अशी पण होती साइड 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे एका ट्रायंगलच्या एक एक साइड्स, उदाहरणार्थ बघा इथे PQ साइड कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये, XY बरोबर. आता या ठिकाणी तसं त्यांनी दिलेलं नाहीये, मेजरमेंट दिलेलं नाही, आपण मेजरमेंट लिहूया. उदाहरणार्थ इथे घेऊया 2, इथे घेतलं 4, इथे घेतलं 3, इथे घेतलं 6 समजा आणि इथे घेतलं 4, तर इकडे घेऊया 8. सो याच्यावरनं काय लक्षात येतंय की PQ साइड कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, XY बरोबर. मग आपल्याला लिहिता येईल PQ इज इन प्रपोर्शन विथ XY. हे इक्वल आहे कोणाच्या, QR अपॉन YZ च्या. बघा 3 च्या डबल काय 6 आणि 4 च्या डबल कोण आहे 8. सो PR कोणाबरोबर प्रपोर्शन मध्ये आहे, XZ च्या. असं जर असेल तर yes टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वरनं PQR ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. हे आपण काल बघितलं होतं. ओके, हे सगळं आपण काल बघितलेलं होतं. ओके, सो आज आपल्याला जायचंय कुठे, प्रॅक्टिस सेट 1.3 कडे. या तिन्ही प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. चला मग आता बघूया, आपण जाऊया प्रॅक्टिस सेट 1.3 च्या फर्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हटलंय बघा, पहिल्या क्वेश्चन कडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. ओके,
इथं फिगर बघा. आता ज्याही ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाणार आहे फॉर 2 मार्क्ससाठी, 2 ट्रायंगल्स दिलेले असणार आणि सांगतील की ते 2 ट्रायंगल्स सिमिलर दाखवा. शो दॅट बोथ दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके. आता मॅक्सिमम एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवायची की बरेचसे ट्रायंगल्स आपण फक्त एका टेस्टने सिमिलर दाखवू शकतो आणि ती टेस्ट आहे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे बऱ्याचदा एव्हरी टाइम का, प्रत्येक वेळेस का नाही, प्रत्येक वेळेस नाही, बऱ्याचदा आपलं AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने 2 ट्रायंगल्स सिमिलर होऊन जातात. लक्ष कशावर ठेवायचं? लक्ष ठेवायचं अँगलवर. सगळ्यात पहिले लक्ष कोणावर ठेवायचं? अँगलवर. उदाहरणार्थ बघा, हा अँगल 75, हा पण अँगल काय आहे? 75 आहे. मग जो अँगल सिमिलर दिसला तुम्हाला, सिमिलर नव्हे इक्वल असं मेजरमेंट दिलेलं असेल किंवा इथे असं गोल केलेला असेल, इथे पण गोल केलेला आहे, याचा अर्थ हे दोघं काय आहेत? इक्वल आहेत, असा त्याचा अर्थ होतो. मग सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला करस्पॉन्डन्स लिहिता यायला पाहिजे. काय लिहिता यायला पाहिजे? म्हणजे कोणता अँगल कोणाशी करस्पॉन्ड्स मध्ये आहे हे लिहिता यायला पाहिजे. आता मी प्रश्न वाचलेला नाहीये, काहीच नाहीये, फक्त मी फिगर बघितलीये. फिगरवरनं मला करस्पॉन्डन्स आता लिहिता येईल आणि तो काय लिहिता येणार आहे की बी आणि कोण इक्वल आहे रे? डी. म्हणजे बी ची जोडी कोणाबरोबर आहे? डी बरोबर आहे. इक्वल सापडलं तुम्हाला. सेकंड गोष्ट बघायची की कोणता अँगल कॉमन आहे. कोणता अँगल कॉमन आहे बघा. आता जर मी दोन्ही ट्रायंगल्स कडे बघितलं तर पहिला ट्रायंगल आहे तुमच्याकडे AB आणि C आणि दुसरा आहे DE आणि C. बघा हा C कॉमन दिसतोय का तुम्हाला? म्हणजे C ची जोडी कोणाबरोबर आहे? मग बघा, तुम्ही बघितलं B ची जोडी कोणाबरोबर होती? D बरोबर. C ची जोडी C बरोबरच आहे. मग उरलं कोण? A आणि E. मग मी इथे लिहितो A ची जोडी कोणाबरोबर? E बरोबर. मग तुम्हाला ट्रायंगल मिळाला, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC. हे ज्याला लिहिता जमलं त्याला पुढचं सगळं लिहिता जमेल. समजलं का? एव्हरीवन अंडरस्टूड? जोड्या कशा शोधायच्या अजून शोधणार आहोत आपण पुढे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच काम आहे, सो दॅट तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल शेवटपर्यंत आणि तुम्ही याच्यामध्ये प्रो व्हाल. आता जाऊया प्रश्नाकडे. आपण प्रश्नाकडे आणि प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण लिहूया. बघा काय म्हटलंय, इन फिगर 1.55. ही जी फिगर आहे 1.55 मध्ये काय दिलंय? अँगल ABC 75 डिग्री आहे. बघा ABC म्हणजे हा अँगल किती दिलाय? 75. अँगल EDC पण 75 दिलाय. EDC हा पण अँगल किती दिलाय? 75 डिग्री दिलाय. ही तुम्हाला गिवन आहे, ही माहिती काय केलेली आहे तुम्हाला दिलेली आहे. हे तुम्ही कशामध्ये लिहिणार? गिवन मध्ये. पुढे काय म्हटलंय? स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. तुम्हाला सांगायचंय की कोणते 2 ट्रायंगल्स सिमिलर आहे. 2 ट्रायंगल तयार होत आहेत हे तर लक्षात येतंय तुमच्या. बघा ऍक्च्युअल ट्रायंगल कोणता आहे? ABC. ही रेष मारल्यामुळे दुसरा ट्रायंगल तयार झालाय EDC. झाले ते. बघा याच्या व्यतिरिक्त हा ट्रायंगल आहे का? याला ट्रायंगल म्हणणार का तुम्ही? नाही. मग 2 ट्रायंगल्स आयडेंटिफाय करता आले की कोणते 2 ट्रायंगल्स आहेत? पहिला आहे ABC, दुसरा आहे DEC. येस ऑर नो? करेक्ट. याच्यामध्ये काही शंका आहे? नाही. ओके चला आपण मग आता कोणते 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आपल्याला ते कळलं आणि बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर आहे ते आपण बघू, नंतर बघू ते कोणत्या टेस्ट नुसार सिमिलर दाखवायचे. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज 2 ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणतात याला. म्हणजे A चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर आहे, या B चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर आहे आणि या C चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर आहे हे पण तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. सो इथे किती प्रश्न विचारलेत? 3 प्रश्न विचारले. 3 क्वेश्चन्स आर देअर. पहिला क्वेश्चन काय आहे? पहिला क्वेश्चन काय आहे की
कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत ते दाखवा. आपल्याला दोन ट्रायंगल्स मिळालेत. दुसरा प्रश्न कोणत्या टेस्टनुसार ते आपण आता दाखवूया. आणि तिसरं करस्पॉन्डन्स लिहायला लावलंय. ओके, सो हे करस्पॉन्डन्स आपण सगळ्यात शेवटी लिहूया. ओके, चला मग आता आपण सॉल्व्ह करायला घेऊ. पहिले तर गिवन मध्ये लिहायचंय तुम्हाला काय काय दिलेले. गिवन मध्ये काय दिलंय, अँगल ए बी सी इज इक्वल टू किती दिलंय, आणि अँगल ई डी सी इज इक्वल टू पण किती दिलंय. बघा याच्यामध्येच तुम्हाला दोन ट्रायंगल मिळून जातात. जास्त डोकं पण लावायची गरज नाही. तुमच्या लक्षात पण नाही आलं तर जो अँगल दिला हाच ट्रायंगल आहे. ए बी सी हा ट्रायंगल आहे. हा ईडीसी पण एक ट्रायंगलच आहे. ओके, सो जास्त डोकं पण लावायची गरज नाही. इथे तुम्हाला स्पष्ट दिसतंय की हा सी पॉइंट आणि हा सी पॉइंट रिपीट आहे. म्हणजे हा अँगल कॉमन अँगल आहे. हा अँगल काय आहे, कॉमन अँगल आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात येत आहे. ठीक आहे, गिवन दिलं टू शो. काय शो करायचंय आपल्याला की ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे कोणाला, ट्रायंगल ई डी सी ला सिमिलर आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, चला मग घेऊया प्रूफ. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई डी सी, हे दोन्ही ट्रायंगल्स घेतले आपण. घेतले. आता बघा पहिला तर तुम्हाला गिवनच दिलेलं आहे की हा अँगल 75 आणि हा अँगल 75 गिवन मध्ये दिले. म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. एबीसी कोणत्या ट्रायंगल मध्ये चेक करा, ए बी सी हा या मोठ्यावाल्या ट्रायंगल मध्ये, बरोबर. सो एबीसीच्या खाली लिहा अँगल ए बी सी हा कॉन्ग्रुएंट आहे. कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, ई डी सी ला. बघा ई डी सी या छोट्यावाल्या ट्रायंगल मधल्या या अँगलला, अँगल ई डी सी. रिझन काय देणार इथे, का गिवन आहे. गिवन लिहा किंवा असं पण लिहू शकता तुम्ही, बोथ 75 डिग्री. दोघं पण किती डिग्रीचे, हे दिलेलं आहे तुम्हाला, गिवन मध्ये दिलंय. सो गिवन लिहा. आता दुसरं बघा. आता हा सी अँगल बघा जरा, ए सी बी हा अँगल मोठ्या ट्रायंगलचा कोणता अँगल रे, ए सी बी हा वाला अँगल. आणि आता छोट्या ट्रायंगलचा विचार करा. छोट्या ट्रायंगलचा विचार करा. बघा ई सी डी, ई सी डी म्हणा किंवा डी सी ई म्हणा, हा कॉमन अँगल आहे का. बघा हे पुढे जर अशी लाईन वाढत गेली किंवा ही पण लाईन जर पुढे वाढत गेली तर हा अँगल चेंज होणार आहे का, नाही. ही लाईन पुढे किती पण वाढू द्या, ही लाईन पुढे किती पण वाढू द्या, पण हा अँगल जर 30 डिग्रीचा आहे तर ती एवढी लाईन काढली काय आणि एवढी मोठी लाईन काढली काय, तरी पण तो अँगल किती डिग्रीचा राहणार आहे, 30 डिग्रीचाच राहणार आहे. ओके, मग हे दोघी अँगल्स कसे आहेत रे, कॉमन आहेत. मग इथे पहिले एबीसीचा लिहू अँगल, ए सी बी अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट आहे, इक्वल आहे कोणाला रे, कोणाला, डी सी ई ला. डी सी ई ला कारण काय, कॉमन अँगल. मग आपण काय बघितलं होतं, कॉमन अँगल्स आपण काय बघितलं होतं, जर हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल याच्याशीच कॉन्ग्रुएंट आहे, मग उरला कोण रे, ई अँगल कोणाशी कॉन्ग्रुएंट असला पाहिजे, दाखवायची गरज आहे का नाही. आपल्याला ऍटलीस्ट कमीत कमी किती अँगल्स पाहिजेत, 2 अँगल्स पाहिजेत. किती अँगल्स पाहिजेत, 2 अँगल्स. 2 अँगल्स तुम्हाला मिळालेत. इथे लिहा देअरफॉर ट्रायंगल एबीसी हा सिमिलर आहे, एबीसी सिमिलर आहे कोणाला, ईडीसी ला. ईडीसी ला कोणत्या टेस्ट नुसार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहे. चला मग बघा 2 कामं झाली. तुम्ही जे 2 ट्रायंगल्स होते ते लिहिले, ते शोधले, ते सिमिलर पण दाखवले, ते कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत ते सुद्धा आपण दाखवले. आता राहिलं 1-to-1 करस्पॉन्डन्स. काय राहिलं आता, मग इथे लिहा देअरफॉर 1-to-1
2:1 करस्पॉन्डन्स. ओके, चला मग ए ची जोडी कोणाबरोबर आहे रे? बघा पहिले तर बी बद्दल लिहू. बी ची जोडी कोणाबरोबर आहे? करस्पॉन्डन्स असं ह्या साईनने दाखवावं लागतं हा, दोन्ही साईडला एरो. ओके, सो बी चा करस्पॉन्डन्स कोणाबरोबर आहे? डी. सी चा करस्पॉन्डन्स सी बरोबरच आहे, कारण कॉमन आहे. मग उरला कोण रे? ए. ए चा करस्पॉन्डन्स कोणाबरोबर? ई बरोबर. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल की ए बी सी इज करस्पॉन्ड्स, ए बी सी इज करस्पॉन्ड्स विथ व्हॉट? ई डी सी. ओके, इथे ट्रायंगल लिहायची गरज नाही, करस्पॉन्डन्स लिहितोय आपण. काय लिहितोय? हा, आणि मग नंतर लिहा हवं तर ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ई डी सी बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, दॅट्स इट. दिस इज द कम्प्लीट आन्सर. समजलं का? ओके, अजून बरेचसे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत, सो दॅट मग तुम्हाला ती ब्रीफ आयडिया येईल की आपल्याला हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. बट हा खूप मेन टॉपिक आहे या चॅप्टरचा. हा तुम्हाला व्यवस्थित लिहिता यायलाच पाहिजे, कारण हेच पुढे तुम्हाला सर्कल चॅप्टर म्हणून आपल्याला बघायचंय. या सर्कल चॅप्टर मध्ये सुद्धा तुम्हाला हे खूपदा लागणार आहे. ओके, या टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज खूप इम्पॉर्टंट आहे. सो दॅट चला पहिले पटकन लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन. अगेन आपल्याला फिगरच बघायची आहे सगळ्यात पहिले. बघा फिगर बघा आणि डोळ्याने सांगा की कोणती टेस्ट लागेल. एस एस एस, साइड साइड साइड. अँगल दिलाय का कुठे? नाही. मग इथे आपल्याला कन्फर्म झालं. दोन ट्रायंगल्स कन्फर्म करा. दोन ट्रायंगल्स कन्फर्म करा. कोणते दोन ट्रायंगल्स आहेत? व्हेरी गुड. PQR आणि LMN. बघा म्हणजे अर्धी बाजी तुम्ही मारली इथे. आता करस्पॉन्डन्स लिहिता यायला पाहिजे. काय लिहिता यायला पाहिजे? आता कोणत्या तरी दोन साइड्स आहेत. या ट्रायंगलची एक साइड असेल आणि या ट्रायंगलची एक साइड असेल आणि त्यांच्यामध्ये काहीतरी रेशो असेल. उदाहरणार्थ बघा इथे 3 दिसतंय, इथे 6 दिसतंय, इथे 4 दिसतंय, इथं 5 च्या डबल. म्हणजे कोणाची जोडी कोणाबरोबर आहे? तर PQ ची जोडी LM बरोबर आहे, MN बरोबर आहे, आणि PR ची जोडी कोणाबरोबर आहे? LN बरोबर आहे. आय होप तुम्हाला आता हा क्वेश्चन खूप छान पद्धतीने कळलाय. आणि काय म्हटलंय इथे? आर द ट्रायंगल्स इन द फिगर 1.56 आर सिमिलर. हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत का? तुम्ही म्हणणार यस आहेत. तर इफ यस बाय विच टेस्ट? जर आहेत तर कोणत्या टेस्टने? हा, पण ते प्रूफ करावं लागेल. असं नुसतं SSS लिहून चालणार नाही. तर लिहूया. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे? PQR अँड ट्रायंगल LMN. ओके, इथे आता फक्त PQR बद्दलच लिहायचंय, इथे फक्त LMN बद्दलच लिहायचंय. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? येस ऑर नो? चला मग आता दोन साइड्स या आपल्याला आता काय दाखवावे लागतील की त्या साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत. मग कोणकोणत्या साइड? PQ अपॉन LM. PQ अपॉन LM इज इक्वल टू काय रे? दुसरी साइड QR अपॉन MN. QR अपॉन MN. आणि तिसरी साइड कोणती आहे? PR अपॉन LN. ओके, येस ऑर नो? येस. मग असं डायरेक्टली लिहून आता आपल्याला चालेल का? हे कशावरनं लिहिलं तुम्ही? हे लिहिलं, पण हे कशावरनं लिहिलं? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. पहिले PQ अपॉन LM जे आपण घेतलेलं आहे, PQ अपॉन LM यांचा आपण घेऊया रेशो. PQ साइड किती दिली आहे तुम्हाला? LM साइड किती दिली आहे तुम्हाला? 3. यांचं डिवायडेशन करा. 3 1 जा 3, 3 2 जा 6. रेशो किती आला? याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आता दुसरी साइड घेऊया. QR अपॉन MN. QR अपॉन MN. QR किती दिलेलं आहे तुम्हाला? 8. MN किती दिलेलं आहे तुम्हाला? 4 1 जा 4, 4 2 जा 8. काय आला आन्सर? 2 अपॉन 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता तिसरी साइड घेऊया. PR अपॉन LN.
पी आर अपॉन एल एन. पी आर किती दिले तुम्हाला 10, एल एन किती दिले तुम्हाला 5. सो 5 1 जा 5, 5 2 जा 10. काय आला आन्सर? सो एव्हरी टाइम तुमचा रेशो सेम आलाय का? येस. जर पहिले आपण जसं लिहिलं होतं पी क्यू अपॉन एल एम इज इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन इज इक्वल टू पी आर अपॉन एल एन, हे असं सरळ लिहिलं होतं, पण ते लिहिणं योग्य आहे का हे लिहिणं योग्य आहे का? कारण याच्यामध्ये त्याच्यात आपल्या लक्षात नसतं आलं की काय आहे, पण याच्यामध्ये लक्षात येतंय की या सगळ्यांचा रेशो किती आहे 2/1 2/1 2/1. याचा अर्थ पी क्यू अपॉन एल एम, क्यू आर अपॉन एम एन आणि पी आर अपॉन एल एन हे तिन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. हे तीनही कसे आहेत? मग आता आपल्याला लिहिता येईल आणि म्हणून आपण आता लिहूया फ्रॉम काय लिहिता येईल आपल्याला 1 2 and 3 फ्रॉम 1, 2, 3 we can say that PQ upon LM हा इक्वल आहे कोणाच्या? QR अपॉन MN च्या. हा पण इक्वल आहे कोणाच्या? PR अपॉन LN च्या. आणि या सगळ्यांचा रेशो किती आलाय रे? PR अपॉन LN या सगळ्यांचा रेशो किती आलाय 2/1. आणि जर या तिन्ही साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत, या साइड्सचा रेशो जर प्रपोर्शन मध्ये आहे, तर मी काय म्हणू शकतो की ट्रायंगल PQR सिमिलर आहे कोणाला? ट्रायंगल LMN ला. कोणत्या टेस्ट नुसार? SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. इझी? येस. हे मात्र लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. जर रेशो दिलेले असतील तो सिम्पली त्यांचा सगळ्यांचा रेशो काढा, तो रेशो इक्वल येईल. इक्वल आले तर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. समजलं एव्हरीवन? काही अवघड आहे याच्यामध्ये? काही डिफिकल्ट आहे? ओके, चला पटकन लिहून घ्या मग. चला झालंय का? चला मग जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. अगेन फिगर बघायचे. प्रश्न वाचलाय का मी? काही दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल्स आपल्याला काय दाखवायचे? सिमिलर दाखवायचे. हे दोन ट्रायंगल्स काय करायचे? आणखी काही प्रश्न असेल तर इथे कोणती टेस्ट यूज होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, या ठिकाणी जर तुमचं लक्ष असेल तर ही साइड तुम्हाला 4 दिलेली आहे, ही साइड तुम्हाला काय दिली? 8. 4 च्या डबल 8 आहे. इथे 6 आहे, इथे काहीतरी x दिलेला आहे. म्हणजे दोन साइड्स या ठिकाणी तर तुम्हाला दिसत आहेत. मग दोन साइड असणारी टेस्ट कोणती आहे? SAS. इथे हा 90 डिग्री दिसतोय, हा पण 90 डिग्री दिसतोय आपल्याला. आहे का? दाखवलाय का तिथे? नाही. चला मग आता बघूया प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी. प्रश्नाकडे आपण जाऊया. काय म्हटलंय बघा. काय बघितले? ऍज शोन इन फिगर 1.57 टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. काय म्हटले त्यांनी? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरचा अर्थ काय होतो की जिथे काय तयार होतो? 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. एक 4 मीटरचा पोल आहे आणि एक 8 मीटरचा पोल आहे. ते ग्राउंडला काय आहेत रे? परपेंडिक्युलर आहेत. ग्राउंडला काय आहेत? स्पष्टपणे म्हटले परपेंडिक्युलर. सो दॅट मी इथे दाखवून देतो. हा अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. आणि हा सुद्धा अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. ठीक आहे? ओके, ठीक आहे. पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू द सनलाइट इज 6 मीटर. इथे सूर्य आहे, एक सूर्याभाई आहे इकडे, सन आपला. त्याचं सनलाइट पडल्यामुळे काय होतंय रे की या पोलची शॅडो पडते. तर ते काय म्हणतायत की स्मॉलर पोलची, छोटा जो पोल आहे त्याची शॅडो या पोल पासून किती अंतरावर पडते रे? 6 मीटर एवढ्या अंतरावर पडते. किती मीटर अंतरावर पडते? तर प्रश्न असा आहे की जो मोठा पोल आहे त्याची शॅडो किती अंतरावर पडेल? तर किती अंतरावर पडेल? बघा उत्तर देऊन टाकलं तुम्ही.
ही जर 4 आहे तर ही 8 आहे, ही 6 आहे तर ही किती येईल, 12 येईल. बट असं 12 लिहून चालेल का, 12 लिहून चालेल का, नाही. मग आपल्याला पहिले काय करावं लागेल, की इथे एक ट्रायंगल तयार होतोय आणि इथे एक ट्रायंगल तयार होतोय, हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे आपल्याला पहिले दाखवावं लागेल. आणि जर ट्रायंगल्स सिमिलर आहेत तर त्याच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये आहेत असं दाखवावं लागेल आणि मग आपल्याला उत्तर मिळेल. मग दोन ट्रायंगल सिमिलर असतील कसे, बघा असतील कसे, हा छोटा ट्रायंगल आहे, ओके, आणि हा मोठा ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा अँगल किती डिग्रीचा आहे रे, 90. हा पण एक अँगल किती डिग्रीचा आहे, 90. जर मला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने दाखवायचंय तर मला ऍटलीस्ट किती अँगल्स इक्वल पाहिजेत, 2 अँगल. एक तर अँगल तुम्हाला मिळाला. आता मला सांगा, जर इथे सन असेल तर तो सगळ्यांवर सूर्यप्रकाश सारखा पडेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे या पोलने इथे सनलाईट पडल्यामुळे हा जो अँगल तयार केलाय हा अँगल, आणि या पोलने जर इथे सनलाईट आहे तर हा तयार केलेला अँगल पण इक्वल असेल, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही जर इथे उभे आणि तुमचा मित्र जर इथे उभा आहे आणि सन जर पाठीमागे, तर दोघांची सावली सारखी पडेल, येस ऑर नो. जर तुम्ही सारख्या उंचीचे असाल तर येस ऑर नो. अँगल त्यांचा सेमच असेल. अँगल कसा असेल बघा, ही सावली आणि हा मी, आमच्या दोघांमध्ये तयार झालेला अँगल कसा असेल, सारखाच असेल, इक्वल असेल. मग बघा, हा एक अँगल कॉमन आहे, हा 90 डिग्री 90 डिग्रीचा इक्वल आहे, आणि हा सुद्धा अँगल बघा इथे मी दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. हा तर अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे आणि हा अँगल कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. का, अँगल क्रिएटेड बाय द सनलाइट. सनलाइटमुळे तयार होणारा अँगल हा कसा असतो, सगळ्यांचा सारखाच असतो, ओके. कारण सन एका पर्टिक्युलर पोझिशनवर असतो सन, बरोबर. आता समजा सन इथे एका या ठिकाणावर आहे तर बरोबर इथून तयार होणारा अँगल सेमच असेल, इक्वल असेल, बरोबर आहे. दोन ऑब्जेक्टचा, एक ऑब्जेक्ट इथे एक ऑब्जेक्ट इथे, सन इथे, सो सन एका पर्टिक्युलर पोझिशनवर आहे म्हणून जी शॅडो तयार होईल आणि माझ्यामध्ये तयार होणारा हा अँगल कसा असेल, सेम असेल. येतंय लक्षामध्ये सगळ्यांच्या. बस आता आपल्याला ते फक्त लिहायचंय, ओके. सो गिवन इन अ ट्रायंगल PQR मध्ये PR किती दिले तुम्हाला, पण PR काय, PR इज द, किंवा लिहा, लेट लिहिता का, हा लेट लिहूया. लेट PR be the height of smaller pole. कोणता पोल रे, and QR काय, व्हेरी गुड, शॅडो आहे, शॅडो ऑफ स्मॉलर पोल, ठीक आहे. सिमिलरली इन ट्रायंगल दुसरा कोणता आहे, एबीसी मध्ये AC काय, लेट AC बी द हाइट ऑफ बिगर पोल and BC be the shadow of bigger pole. बिगर पोलची ती काय, शॅडो, ओके. मग आता जे जे माहिती आहे ते लिहा तुम्ही. देअरफॉर PR इज इक्वल टू 4 मीटर. इथे क्लिअर दिले बघा, मीटर मध्ये दिले, येस ऑर नो. त्याच्यानंतर QR काय, शॅडो, ती किती दिली आहे, 6 मीटर. इकडे किती दिली आहे, AC 8 मीटर, आणि BC किती दिली आहे, X मीटर. किती दिली आहे, X मीटर. पहिले तर हे दोन ट्रायंगल्स आपल्याला काय दाखवावे लागतील, सिमिलर दाखवावे लागतील. मग चला सिमिलर दाखवूया. इन, किंवा काय फाइंड आउट करायला लावले आपल्याला ते लिहा ना पहिले. टू फाइंड
काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? बीसी. बीसी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क शॅडो ऑफ बिगर पोल. काय म्हटलंय बघा? देन हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ऍट द सेम टाइम. याच टायमाला बिगर पोलची शॅडो किती लेंथवर असेल. ओके, समजतंय सगळ्यांना? चला मग आता घेऊया सोल्युशन. दोन्ही ट्रायंगल्स घ्या. इन पहिला ट्रायंगल कोणता आहे? पी आर क्यू अँड ट्रायंगल ए सी बी. बरोबर? यस ऑर नो? चला पहिला अँगल जो 90 डिग्रीचा आहे तो दाखवा. कोणता आहे? पी आर आणि क्यू. अँगल पी आर क्यू हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? अँगल ए सी बी ला. ए सी बी ला कारण काय? बोथ 90 डिग्री आहे. कारण इथे स्पष्ट म्हटले त्यांनी की ते काय आहेत? परपेंडिक्युलर टू द ग्राउंड आहे. ग्राउंडला परपेंडिक्युलर आहे. तो कोणता पोल असा तिरपा असेल का? ग्राउंडला आहे म्हणजे तो सरळच असेल. हा ग्राउंड आहे आणि हा पोल आहे, तर यांच्यात कितीचा अँगल तयार होतो? ऑलवेज 90 डिग्रीचा. ओके, आता दुसरा अँगल दाखवा. दुसरा अँगल कोणता? बघा, क्यू पी आर हा अँगल. अँगल क्यू पी आर कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? बी ए सी ला. बी ए सी ला कारण काय? अँगल क्रिएटेड बाय सन कोणाबरोबर क्रिएट केलाय? विथ पोल. विथ पोल ऍट द सेम टाइम. ऍट द सेम टाइम एकाच वेळेस तयार केलेला आहे. ओके, असं आहे का? एक पोलचा अँगल सकाळी 10 वाजेचा आहे आणि एक पोलचा अँगल दुपारी 2 वाजेचा आहे. अँगल मध्ये फरक पडेल का? बघा एकदा चेक करा. हा तुमचं ग्राउंड आहे. इथं हा एक मुलगा उभा आहे. आता सन या पोझिशनवर आहे. बरोबर? आता याची शॅडो किती लांब पडेल? खूप लांब पडेल. करेक्ट. आता सन वर चाललाय. आता या ठिकाणी सन आला समजा. आता बघा हा सनलाइट पडतोय, याची शॅडो कुठे पडेल? या ठिकाणी. हे जर दुपारचे 12 वाजले, आता त्याची शॅडो कुठे पडेल? त्याच्या पायाजवळ पडेल. बरोबर? जसा जसा टाइम चेंज होत जाईल, 1 वाजल्यावर त्याची शॅडो कुठे पडायला पाहिजे? या ठिकाणी. 2 वाजले तर त्याची शॅडो कुठे पडेल? या ठिकाणी. जर 3 वाजले तर त्याची शॅडो कुठे पडेल? लांबच जाईल. करेक्ट आहे? सो टाइम काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. टाइम डिफरंट नकोय. म्हणून इथे आपण काय लिहिलंय? अँगल क्रिएटेड बाय द सन विथ द पोल ऍट द सेम टाइम. सेम टाइमला. ठीक आहे. मग बघा दोन अँगल्स इक्वल झाले. मग दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत का? देअरफॉर ट्रायंगल पी आर क्यू सिमिलर टू ट्रायंगल ए सी बी. बरोबर? हा पी आर क्यू कोणाला सिमिलर आहे? ए सी बी ला सिमिलर आहे. मग आपण काल बघितलं होतं, जर दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स काय असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. येस ऑर नो? येस ऑर नो? हा, मग इथे लिहूया आपण. नाव ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता? इथे मी काढून दाखवतो तुम्हाला, छोटावाला आणि हा मोठावाला. हा कोणता होता? पी क्यू आर ए बी सी. बरोबर? तो कोणता ट्रायंगल आहे? पी आर क्यू. पी आर क्यू सिमिलर आहे कोणाला? ए सी बी ला. जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील बाय कोणत्या टेस्ट नुसार? ए टेस्ट ऑफ, हा ते लिहायचं राहिलं. देअरफॉर कोणत्या टेस्ट नुसार? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार. जर असं असेल तर त्यांच्या साइड्स काय आहेत रे? प्रपोर्शन मध्ये आहेत. मग साइडच्या प्रपोर्शन लिहा. पी आर कोणाच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे? ए सी च्या. त्याच्यानंतर आर क्यू कोणाच्या प्रपोर्शन मध्ये आहे? सीबी च्या. आणि पी क्यू कोणाच्या प्रपोर्शन मध्ये आहे? ए बी च्या. आता कोणाकोणाच्या व्हॅल्यूज दिल्यात
ही व्हॅल्यू दिली होती 4, ही दिली 6, ही दिली 8 आणि ही दिली x. मग आपल्याला ह्याच साईड माहिती आहेत म्हणून आपण ह्याच साईड घेऊया. पी आर कुठे बघा, पी आर इथे. एसी दिली आहे का, एसी माहिती आहे. क्यू आर किती आहे 6, कुठे क्यू आर बघा, ही आर क्यू म्हणा काय आणि क्यू आर म्हणा काय सेमच आहे. आणि बीसी, बीसी म्हणजे तुम्हाला कोण लागणार आहे, फक्त हे दोनच रेशो लागणार आहे. याचं काही काम आहे का आपल्याला, नाही. मग पुढच्या पॉइंट मध्ये आपण यांना घेणार नाही. चला मग घेऊया. नाऊ देअरफॉर पी आर अपॉन एसी इज इक्वल टू काय, आर क्यू अपॉन सीबी. आता हा जो रेशो तुम्ही लिहिलाय हे कशावरनं लिहिलाय रे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. येस ऑर नो. चला व्हॅल्यूज टाका. मग पी आर ची व्हॅल्यू किती आहे, पी आर किती आहे 4, एसी किती आहे 8, आर क्यू किती आहे 6 आणि बीसी किंवा सीबी किती आहे x. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 6. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल, देअरफॉर 8 मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा, उरलं काय x इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 6. आन्सर काय आलं 6 2 जा मीटर मध्ये. ओके. आणि आन्सर काय लिहिणार, काय विचारलं होतं आपल्याला, शॅडो ऑफ बिगर पोल. देअरफॉर शॅडो ऑफ बिगर पोल is 12 meter from bigger pole. समजलं का? ओके. हे क्वेश्चन इझी, डिफिकल्ट नाहीये, फक्त तुम्हाला लिहायचंय, लिखाण आहे या ठिकाणी. ओके. सो जॉमेट्रीचा पार्ट असतोय, जॉमेट्री मध्ये आन्सर असतं सोपं, बट लिहायचं असतं बरंच. ठीक आहे. चला लिहा पटकन. चला झालं असेल तर जाऊया आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, इथे फिगर दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. ही फिगर दिलेली आहे, इथे काहीतरी म्हटलेले इन्फॉर्मेशन बरीचशी. आता या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये तुम्हाला क्लिअर म्हटले, दोन ट्रायंगल्स तुम्हाला क्लिअर दिलेले आहेत. बघा या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला दोन ट्रायंगल्स सिमिलर आहे असं प्रूफ करायला सांगितले. देन प्रूफ दॅट ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. ओके. दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, मग ते ट्रायंगल्स तुम्ही शोधा. पहिले कुठे आहेत, पहिला CPA. वेर इज CPA, CP आणि A हा वाला ट्रायंगल. याच्यामध्ये एक अँगल तुम्हाला किती डिग्रीचा दिसतोय, 90 डिग्रीचा दिसतोय सगळ्यांना. एक अँगल 90 डिग्रीचा. येस ऑर नो. येस. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल CQB. कुठे आहे C, हा C, सॉरी CQ आणि B हे दोन ट्रायंगल आहे. याच्यामध्ये हा पण अँगल तुम्हाला किती डिग्रीचा दिसतोय, 90 डिग्रीचा. म्हणजे एक अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. मग आता राहिला काय, फक्त एकच अँगल शोधायचा, एकच अँगल शोधायचा राहिला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने शो करण्यासाठी. मग तो दुसरा अँगल कोणता असेल, चेक करा. बघा इथे C दिसतोय, इथे पण C, म्हणजे C काय कॉमन अँगल आहे. C काय, एक अँगल 90 डिग्रीचा आहे. बघा हा वाला अँगल पहिल्या ट्रायंगल मधला ACP आणि दुसऱ्या ट्रायंगलचा QCB हा काय तुमचा कॉमन अँगल. मग ए टेस्टने झाले दोन ट्रायंगल सिमिलर. बस तेच सिमिलर दाखवायचे आणि मग नंतर पुढचा क्वेश्चन आपण बघूया काय आहे. ठीक आहे. जे जे दिले याच्यामध्ये काय म्हटले बघा, AP परपेंडिक्युलर टू द BC. वेर इज AP कोणाला परपेंडिक्युलर आहे, BC ला. परपेंडिक्युलरचा अर्थ इथे काय म्हणायचं, त्यांना 90 डिग्रीचा आहे. ओके. दुसरं काय बघा, दुसरं काय BQ परपेंडिक्युलर टू AC. BQ कोणाला परपेंडिक्युलर आहे, AC ला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ इथे काय 90 डिग्रीचा अँगल
तयार होतोय आणि बाकी त्यांनी जे म्हटलेलं आहे ते म्हटलेलं आहे. ओके, चला हे घेऊया आपण कशामध्ये, गिवन मध्ये. गिवन मध्ये घ्या जे जे दिले ते. इन ट्रायंगल एबीसी एपी परपेंडिक्युलर टू बीसी कॉमा बीक्यू परपेंडिक्युलर टू एसी आणि बी डॅश पी डॅश सी ए डॅश क्यू डॅश सी, बी डॅश पी डॅश सी अँड ए डॅश क्यू डॅश सी, म्हणजे हे काय आहेत रे, कोलिनियर पॉइंट्स आहेत. ओके, आणखी पुढे काहीतरी दिलंय बघा, हे पण लिहून घेऊ आपण गिवन मध्ये. इफ एपी इज इक्वल टू 7 युनिट्स, त्याच्यानंतर बीक्यू इज इक्वल टू 8 युनिट्स आणि बीसी इज इक्वल टू 12 युनिट्स. पहिले तर हे प्रूफ करायला लावले, सो इथे लिहा टू प्रूफ. काय प्रूव्ह करायचंय, काय प्रूव्ह करायचंय, ट्रायंगल सीपीए इज सिमिलर टू ट्रायंगल सीक्यूबी, हे प्रूव्ह करायचंय आणि शिवाय काहीतरी फाइंड करायचंय. सो टू फाइंड मध्ये काय लिहिणार, टू फाइंड AC इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा तेच बघून बघून लिहिलं मी आणि किती मार्क मिळवला, हाफ मार्क्स मिळवला. पहिले तर दोन ट्रायंगल सिमिलर दाखवूया, लिहा मग. इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB. ठीक आहे, आता ज्याला कोणाला ही फिगर समजत नसेल त्याने आपली स्वतःची दुसरी फिगर काढली तरी चालेल. पहिले सीपीए शोधा, कुठे सीपीए, बघा हा सीपीए हा वाला ट्रायंगल. मग मी इथे बाजूला काढून ठेवतो, हा बाजूला काढतो, CPA काढला आणि हा किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. ओके, चला दुसरा ट्रायंगल कोणता आहे, CQB. मी इथे बाजूला काढतो बघा, हा C, इथे Q आहे आणि इकडे B आहे. ओके, हा असा बाजूला काढतो. आणि हा बी अँगल किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. ओके, दोन्ही ट्रायंगल सेपरेटली काढले बघा, CQB हा इकडे काढला आणि APC हा इकडे काढला, किंवा त्याला तुम्ही CPA म्हटलं. हे दोन ट्रायंगल्स आता आपल्याला काय करायचे, सिमिलर दाखवायचे आहे. पहिला तर माहितीये की हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे, लिहून टाका. मग पहिला अँगल लिहूया आपण, देअरफॉर अँगल CPA इज कॉन्ग्रुएंट इक्वल आहे कोणाला, CBQ ला, कारण काय, बोथ 90 डिग्री म्हणा किंवा गिवन म्हणा चालेल, दोन्ही 90 डिग्रीचे आहेत. इथपर्यंत काही शंका आहे. आता दुसरा अँगल जो कॉमन आहे, कोणता अँगल, हा C वाला अँगल. बघा हा अँगल C कॉमन आहे, मग लिहा ACP, अँगल ACP हा सिमिलर आहे कोणाला, बघा ए कुठे, तिसऱ्या पोझिशनवर आहे. इकडे ए चा करस्पॉन्डन्स कोणाबरोबर येईल रे, बी बरोबर. सो बी पासून सुरुवात करा. कुठून सुरुवात करणार, BCQ. बघा इथे काय लिहिलं आपण, ACP, इथे कोणता अँगल घेणार, BCQ. कारण काय, कॉमन अँगल आहे. दोन अँगल्स सिमिलर कॉन्ग्रुएंट आहेत, देअरफॉर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल काय आहे, सिमिलर आहे. ट्रायंगल CPA इज सिमिलर टू ट्रायंगल CQB. टेस्टचं नाव लिहा, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता दोन जर ट्रायंगल सिमिलर असतील, काय, दोन ट्रायंगल्स जर सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा आहेत रे, प्रपोर्शन मध्ये असतील. त्यांच्या साइड्स कशा असतील, मग लिहा प्रपोर्शन वाल्या साइड CP अपॉन, बोला CQ, PA अपॉन QB
आणि तिसरी साइड CA अपॉन CB, CA अपॉन CB. रिझन काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, आता आपल्याला काय काय दिले बघा. AP दिले, तुम्ही AP म्हणा काय किंवा PA म्हणा काय. बघा PA, त्याच्यानंतर दिले BQ, BQ काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर दिले BC, कुठे BC बघा BC, CB म्हणा काय BC म्हणा काय. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? AC, AC म्हणजे आपल्याला आता कशाची गरज आहे? या दोन रेशोंची गरज आहे. याची काही गरज आहे का? नाही. मग त्याला राहू द्या, सोडून द्या. आणि आपल्याला जसं दिलंय तसं लिहा. आपल्याला काय काय दिलेलं आहे तसं लिहा. आपल्याला AP दिले, इथं PA लिहायच्या ऐवजी काय लिहा? AP. इथे पण काय लिहिणार मग? BQ. इथे काय लिहिणार? AC. इथे काय लिहिणार? BC. ओके, चला टाका व्हॅल्यूज. AP किती दिले? 7. BQ किती दिलंय? 8. AC काढायचंय आपल्याला. आणि BC किती दिलंय? 12. सो काय करणार आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन. AC मल्टिप्लाय बाय 8, इथे लिहितो मी AC मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 12. 7 मल्टिप्लाय बाय 12. हा 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? AC इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 12 डिवायडेड बाय 8. सो 8 ने नाही भाग जात, तर कशाने भाग द्या? 4 ने. कशाने भाग जातोय? 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. काय राहिलं? AC इज इक्वल टू 7 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2. 7 3 जा 21 डिवायडेड बाय 2. आणि 21 ला जर 2 ने भाग दिला तर आन्सर काय मिळेल तुम्हाला? 10.5 युनिट्स. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? हा, आणि काय शो करायचं होतं? हे सिमिलर आहेत हे शो करायचं होतं. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचा होता हा क्वेश्चन. ओके, चला पटकन लिहून घ्या. ओके, बघा एक मिस्टेक झाली आपल्याकडनं, ती करेक्शन करून घेऊ आपण. इथे आपण लिहिताना चुकीचं लिहिलं. इथे हा C पॉइंट या ठिकाणी आहे, या ठिकाणी Q पॉइंट आहे. इथे C आहे तर इथे काय पाहिजे होता आपला? Q. आणि इथे काय पाहिजे होता? B. ओके, इथे Q आणि इथे काय पाहिजे? B. ठीक आहे. सो अँगल कोणता येईल? CQB. इथे थोडंसं करेक्शन करावं लागेल. CQB हे दोन्ही काय आहेत? 90 डिग्रीचे. बाकी ओके, करेक्ट आहे. ठीक आहे, हे करेक्शन करून घ्या थोडंसं. झालं असेल तर आता बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आता इथे पण दिलेलं आहे काय? गिवन मध्ये इन ट्रॅपेझियम PQRS. हा एक PQRS हा काय? एक ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियमची एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा की ट्रॅपेझियमची कोणती तरी एक साइड काय असते? पॅरलल असते. म्हणजे दोन साइड्स, ट्रॅपेझियमच्या दोन साइड्स काय असतात? एकमेकांना पॅरलल असतात. सो ही जी साइड आहे ती या साइडला काय आहे? पॅरलल आहे. ओके, राहील लक्षामध्ये? ठीक आहे. सो इथे पॅरलल आहे. सो इथे दिलेलं पण आहे तुम्हाला साइड PQ पॅरलल टू साइड SR. बघा PQ कोणाला पॅरलल आहे? SR ला पॅरलल आहे. दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी. पुढे काय म्हणणं आहे बघा? AR इज इक्वल टू 5 इंटू AP, AS इज इक्वल टू 5 इंटू AQ. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 इंटू PQ. ठीक आहे. आता ह्या ज्या साइड्स दिलेल्या आहेत ना तुम्हाला, या जरा एकदा व्यवस्थित बघा. काय दिलेले तुम्हाला? साइड दिली AR आणि AP. आता AR कुठे ते बघा पहिले. AR कुठे ते बघा पहिले. हा AR आणि हा काय? AP. दुसरी साइड बघा काय? AS आणि AQ. कुठे रे? हा AS आणि हा AQ. आणि काय प्रूफ करायचंय आपल्याला? SR आणि इज इक्वल टू 5 PQ. बरोबर? SR कुठे? SR हा SR आणि हा PQ. मिळाले दोन ट्रायंगल्स. मिळाले दोन ट्रायंगल्स तुम्हाला. पहिला ट्रायंगल कोणता आहे? PA. दुसरा कोणता आहे?
RAS मिळाले दोन ट्रायंगल्स. हे दोन ट्रायंगल फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे आहे. सिमिलर दाखवल्यानंतर हा पुढचा खेळ चालू होईल. तो पण कसा येईल ते तुम्हाला आत्ताच सांगून देतो बघा. चला गिवन मध्ये लिहूया. गिवन मध्ये हा सगळा खेळ तुमचा कशामध्ये येईल रे, एवढा गिवन मध्ये. येस ऑर नो, लिहा गिवन इन ट्रेपेजियम PQRS side PQ parallel to side SR. ओके. आता हे जे दिलेले ते लिहा. AR इज इक्वल टू 5AP म्हणजे काय रे, 5AP म्हणजे काय, 5 मल्टिप्लाय बाय AP. बरोबर. AP इकडे मल्टिप्लाय तर इकडे येताना काय होईल, तर लिहा AR इज इक्वल टू AR हा इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय झाला, डिवायडेड बाय AP. इथे काय राहिला फक्त 5. 5 म्हणजेच काय, 5/1. सो हा रेशो दिलाय दोन साइडचा. कोणत्या साइडचा, AR या ट्रायंगलचा, या ट्रायंगलची AR साइड आणि या ट्रायंगलची PA साइड, यांचा काय दिलेला आहे तुम्हाला, रेशो दिलेला आहे. आला का लक्षामध्ये. येस, कळतंय का तुम्हाला सगळ्यांना, एव्हरीवन. चला पुढे काय दिलंय बघा आणखी त्यांनी. पुढे काय दिलंय, AS इज इक्वल टू 5AQ. AS इज इक्वल टू 5AQ. 5AQ म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय AQ. हा मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल, देअरफॉर AS इज इक्वल टू AS डिवायडेड बाय AQ इज इक्वल टू 5. 5 म्हणजेच काय, 5/1. याला हवं तर म्हणा इक्वेशन नंबर 1, याला नाव द्या इक्वेशन नंबर 2. समजलं का इथपर्यंत. आणि काय प्रूफ करायचंय आपल्याला, टू प्रूफ, काय प्रूफ करायचंय, SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. ठीक आहे. जे दोन ट्रायंगल्स मिळालेत, त्यांचा बघा, पहिल्या तर A अँगल कॉमन आहे, A पॉइंट कॉमन आहे दोघांमध्ये. बघा हा एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल, यांच्यामध्ये कोणता पॉइंट कॉमन आहे, A चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर असेल, मग A बरोबरच. आता ज्याही वेळेस तुम्हाला अशा फिगर येतात किंवा अशा फिगर येतात ट्रायंगलच्या, दोन ट्रायंगल आहेत की नाही, बघा हा एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे. तर हे बघा या पॉइंटचं करस्पॉन्डन्स त्याच्या बरोबरच घ्यायचं, म्हणजे A चं करस्पॉन्डन्स A बरोबरच घेतलं. या ठिकाणी जो पॉइंट असेल ना त्याचं करस्पॉन्डन्स याच्या बरोबर घ्यायचं, क्रॉस. बरोबर. म्हणजे P चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर येईल, R बरोबर. आणि इकडचा जो पॉइंट असतो त्याचा करस्पॉन्डन्स याच्या बरोबर घ्यायचा. Q चं करस्पॉन्डन्स कोणाबरोबर, S बरोबर. सिमिलरली इथे पण या पॉइंटचं करस्पॉन्डन्स याच्या बरोबरच घ्यायचं, याचं करस्पॉन्डन्स याच्या बरोबर घ्यायचं, याचं करस्पॉन्डन्स याच्या बरोबर घ्यायचं. म्हणजे दोन ट्रायंगल्स तुम्हाला मिळतील आणि ते तुम्हाला प्रूफ करायला सोपं जाईल. समजलं का मॅडम, इकडे लक्ष द्या. समजतंय का तुम्हाला. हा, मग करस्पॉन्डन्स मिळालं. मग आता प्रूफ स्टार्ट करूया. पहिले तर हे दोन ट्रायंगल्स आपण काय दाखवूया, सिमिलर दाखवू. कोणते दोन ट्रायंगल बघा, पहिला ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल कोणता आहे, RAS. आता एक लक्ष इकडे पण द्या की लेफ्ट हँड साइडला कोणती साइड होती रे, AR बरोबर. म्हणजे हा जो मोठा वाला ट्रायंगल आहे हा कुठे घ्यायला पाहिजे होता, आपण कुठे घ्यायला पाहिजे होता, लेफ्ट साइडला. समजतंय का. ओके, बट ठीक आहे, राहू दे, काय फरक नाही पडत, किंवा चला घेऊनच टाक. ट्रायंगल RAS अँड ट्रायंगल दुसरा कोणता आहे, PAQ. आता इकडे लक्ष द्या. आता हे दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर कसे दाखवणार.
हे दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर कसे दाखवणार? पहिला कोणता आहे? आर ए एस हा ट्रायंगल, आर ए एस हा ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी ए क्यू वाला ट्रायंगल. आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे सर? ही साइड आणि ही साइड पॅरलल आहे, बरोबर आहे, आणि त्यांची ही ट्रान्सव्हर्सल म्हणा पी आर. इथे झेड तयार होतोय का बघा? झेड तयार होतोय, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसा आहे रे? अल्टरनेट अँगल आहेत, आणि अल्टरनेट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात का? अल्टरनेट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजे बघा कोणता अँगल? हा वाला अँगल कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे? या वाल्या अँगल बरोबर. समजलं का? चला मग पहिला पॉइंट लिहूया. काय? की साइड मोठी साइड कोणती आहे? बघा ट्रायंगल आर ए एस आहे इकडे, मोठा ट्रायंगल. सो एस आर पॅरलल टू साइड पी क्यू आहे का? अँड त्याची ट्रान्सव्हर्सल कोण आहे रे? पी आर, अँड पी आर इज ट्रान्सव्हर्सल. असं जर असेल तर कोणता अँगल रे? क्यू पी ए, सॉरी पहिले मोठा ट्रायंगल घ्यावा लागेल. कोणता? एस आर ए अँगल, एस आर ए कॉन्ग्रुएंट असेल कोणाला? ए पी क्यू ला. कोणाला? कारण काय? अल्टरनेट. समजतंय ना तुम्हाला? अल्टरनेट अँगल्स. ओके. आता आणखी एक कारण द्या. आता थोडस चेंज करून टाकू आपण, किंवा बघा ना, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे काय रे? वर्टिकली अपोजिट अँगल आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मग लिहा अँगल कोणता? पी ए क्यू, सॉरी मोठा अँगल घ्या, एस ए आर कॉन्ग्रुएंट आहे कोणाला? क्यू ए पी ला. कारण काय? वर्टिकली अपोजिट अँगल्स. ओके. वर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग दोन अँगल्स मिळाले का? दोन अँगल्स मिळाले, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? सिमिलर आहे. देअरफॉर ट्रायंगल आर ए एस इज सिमिलर टू ट्रायंगल पी ए क्यू बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके. आता जर दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स कशा असतील रे? प्रपोर्शन मध्ये. तो लिहा आर ए अपॉन पी ए इज इक्वल टू ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू काय? आर एस अपॉन पी क्यू. ओके. आता आपल्याला प्रूफ काय करायचंय? चेक करा. आपल्याला कोण पाहिजे? एस आर आणि पी क्यू पाहिजे. बघा एस आर आणि पी क्यू. मग याच्या सोबत कोणतीही एक जोडी घ्या, ही जोडी घेऊन टाकू. ओके. आणि याला काय कारण देणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे. अरे समजतंय का? चला मग ही एक जोडी घेऊया आपण. ए एस अपॉन ए क्यू इज इक्वल टू आर एस अपॉन पी क्यू, आर एस अपॉन पी क्यू. बट ए एस अपॉन ए क्यू ची व्हॅल्यू काय बघा? फाय अपॉन 1 आहे. मग इथे टाकतो ए एस अपॉन ए क्यू ची व्हॅल्यू काय? फाय अपॉन 1 इज इक्वल टू काय? आर एस अपॉन पी क्यू. यायला म्हणा फ्रॉम, कुठून लिहिलं आपण हे? 2 वरनं. बघा ए एस अपॉन ए क्यू ची व्हॅल्यू काय टाकली? फाय अपॉन 1. कुठून? फ्रॉम 2. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आर एस इंटू 1, आर एस 1 जा आर एस इक्वल टू फाय मल्टिप्लाय बाय पी क्यू. आलं का बघा? आर एस च्या ऐवजी काय येते? एस आर. आपण याला उलट चेंज करूया. एस आर
इज इक्वल टू काय फाय टाइम्स पी क्यू. समजलं का? झालं प्रूफ? अरे झालं का? हा, हेन्स प्रूफ. फक्त काय करायचं होतं, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे होते, त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये घ्यायच्या होत्या, कोणतेही दोन रेशो घ्यायचे होते. आपण अगोदरच लिहून ठेवलं होतं एएस अपॉन एक्यू काय आहे पाय अपॉन 1. व्हॅल्यू टाकली, वी गेट द फायनल आन्सर. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. काय दिलंय बघा, सेम क्वेश्चन आहे. ओके, सेम क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये पण काय दिलंय, ट्रेपेझियम दिलाय एबीसीडी, आणि काय म्हटलंय की ए बी पॅरलल आहे कोणाला, सीडी ला. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, ए बी इज पॅरलल टू सीडी किंवा ए बी पॅरलल टू डीसी. ठीक आहे, आणि काय म्हटलंय, डायगोनल एसी अँड बीडी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ. बघा ह्या ज्या डायगोनल आहेत, कोणती, सी ए आणि डी बी किंवा बीडी, हे दोघं एकमेकांना कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, ओ या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. आणि मग दिलंय इफ ए बी दिलंय तुम्हाला 20, डीसी किती दिलंय 6. आपण ते लिहून घेऊया. ए बी किती दिलंय तुम्हाला 20. ओके, डीसी किती दिलंय, डी पासून सी, वेर इज डी पासून, ओके डी पासून सी किती आहे 6 युनिट्स दिले. ओबी किती दिले 50. ओबी सॉरी ओ आणि बी, ओ पासून बी किती दिले 15. तर काय म्हटले त्यांनी, ओडी काढा, ओडी फाइंड आउट करा. ओके, काय करणार, कसं करणार सांगा. दोन ट्रायंगल सर तुम्हाला मिळाले या ठिकाणी. कोणकोणते ट्रायंगल बघा, ए ओ बी हा ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल कोणता, ए च्या अपोजिट कोण, सी ओ डी हा ट्रायंगल. मग पहिले काय करणार, या दोन ट्रायंगल्सला सिमिलर दाखवणार, कॉन्ग्रंट नाही. काय दाखवणार, सिमिलर दाखवणार. सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये लिहिणार. साइड प्रपोर्शन मध्ये लिहिल्या की तुम्हाला बरोबर उत्तर सापडेल, तुम्हाला उत्तर सापडेल. मग दोन ट्रायंगल्स, आता हे दोन ट्रायंगल सिमिलर कसे असतील सांगा. ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार काय करणार तुम्ही सांगणार सर ही साइड काय पॅरलल, ही त्यांची काय, म्हणून झेड तयार झाला, म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. पहिला पॉइंट झाला, येस ऑर नो. आता दुसरं काय दाखवणार बघा, अगेन तुम्ही काय म्हणणार सर, ही साइड आणि ही साइड काय आहे पॅरलल. आता ही ट्रान्सव्हर्सल घेतली होती, आता काय घेणार सर आम्ही, ही ट्रान्सव्हर्सल घेतली, परत झेड तयार झाला, बरोबर. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. झाले ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी नुसार दोन ट्रायंगल्स सिमिलर झाले. आणि दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड सुद्धा काय असतील, प्रपोर्शन मध्ये असेल. आणि जर त्या प्रपोर्शन मध्ये असतील तर मात्र तुम्हाला आन्सर मिळून जाईल. चला मग आता सॉल्व्ह करूया. सोल्युशन G1 घ्या. G1 मध्ये काय लिहिणार, इन ट्रॅपेझियम, कोणता ट्रॅपेझियम आहे, ए बी सी आणि डी मध्ये काय दिले, साइड ए बी, जे दिले तेच लिहून टाका बघून. पॅरलल टू साइड डी सी, आणखी काय म्हटले त्यांनी, डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट each other at a point O. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, O पॉइंट. ओके, आणखी काय दिले तुम्हाला बघा, ए बी इज इक्वल टू बोला 20, त्याच्यानंतर डीसी इज इक्वल टू व्हॉट, त्याच्यानंतर ओबी इज इक्वल टू 15. इथे युनिट्स लिहा. ओके, आणि इथे फायनली लिहा टू फाइंड
काय फाइंड आउट करायचंय आपल्याला? ओडी. ठीक आहे, चला मग आता दोन ट्रायंगल जे आपल्याला भेटलेले ते घ्या. दोन ट्रायंगल्स कोणकोणते? दोन ट्रायंगल्स इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल होता पहिले? ए ओ बी, ए ओ बी अँड ट्रायंगल सी ओ डी. बघा पहिले तर काय लिहिणार आपण? सगळ्यात पहिले काय लिहिणार की सी डी पॅरलल टू बी ए, किंवा जे दिलंय साइड ए बी पॅरलल टू डी सी अँड सी ए इज ए ट्रान्सवर्सल. चला मग लिहा साइड ए बी इज पॅरलल टू साइड डी सी अँड कोण आहे ट्रान्सवर्सल? सी ए इज ए ट्रान्सवर्सल. ठीक आहे, अरे समजतंय का? हा का झोप लागते? हा मग कोणते अँगल तयार झाले बघा. पहिले कोणता ट्रायंगल घेणार? हा मोठा वाला ट्रायंगल अगोदर लिहिला आपण, एओ बी. तो लिहा बी ए ओ. बघा अँगल बी ए ओ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणाला? बी च्या अपोजिट कोण आहे? डी. मग इथून डी पासून सुरुवात करा, डी सी ओ. डी सी ओ कारण काय देणार? अल्टरनेट अँगल्स. कोणते अँगल्स? ठीक आहे, आता पहिली जोडी संपली. आता लिहा इथे दुसरं काय लिहिणार अगेन. बघा सी डी किंवा काय लिहिणार? ए बी इज पॅरलल टू डी सी आणि आता ट्रान्सवर्सल कोण आहे? डी बी इज द ट्रान्सवर्सल. ओके लिहा मग साइड ए बी इज पॅरलल टू साइड डी सी अँड कोण आहे आता? डी बी इज ए ट्रान्सवर्सल. ओके, याच्यामुळे काय झालं? अल्टरनेट अँगल तयार झाले. कोणते? बघा हे मोठा ट्रायंगल पहिले घेणार. काय लिहिणार? ए बी ओ. अँगल ए बी ओ हा कॉन्ग्रुएंट आहे. ए पासून सुरुवात केली होती इथे, ए च्या अपोजिट कोण आहे? सी. मग इथं सी वरनं लिहा सी डी ओ. अँगल सी डी ओ कारण काय? कारण सांगा. अल्टरनेट अँगल्स. बघा दोन अँगल्स झालेत इक्वल. दोन अँगल झालेत इक्वल. सो काय लिहिणार? देअरफॉर कोणते दोन ट्रायंगल? एओ बी आणि सीओडी. ट्रायंगल ए ओ बी सिमिलर आहे कोणाला? ट्रायंगल सीओडी ला. कारण काय? ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बघा जवळजवळ ए ए टेस्टच बऱ्याचदा यूज मध्ये येते. आता मी काय सांगितलं होतं की ए ए टेस्ट नुसार जर सिमिलर दाखवले दोन ट्रायंगल्स, आता काय करायचंय? त्यांच्या साइड्स प्रपोर्शन मध्ये आहे हे दाखवायचं. मग लिहा मग साइड्स लिहा. एओ अपॉन सीओ इज इक्वल टू काय? ओ बी अपॉन ओ डी इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी. इथं काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके चला इथपर्यंत लिहिलं. आता आपल्याला साइड कोणकोणत्या दिल्यात बघा. ए बी दिलीये, डी सी दिलीये, ए बी दिलीये, डी सी दिलीये. ओके म्हणजे ही वाली साइड दिलेली आपल्याला. आणि आणखी काय दिलंय? ओबी. ओबी कुठे? हा ओबी. म्हणजे आपल्याला काय पाहिजे रे आता? हे. आणि काढायला काय सांगितलंय? ओडी. काढायला काय सांगितलंय बघा? ओडी काढायला सांगितलंय. म्हणजे आपण काय घेणार आहोत? हा वाला रेशो घेणार आहे. समजतंय काय घ्यायचंय? हे घ्यायची गरज आहे का? एओ अपॉन सीओ? नाही. मग फायनली लिहा देअरफॉर ओबी अपॉन ओडी इज इक्वल टू ए बी अपॉन सी डी. चला व्हॅल्यूज टाका. ओबी किती दिले तुम्हाला? ओबी 15 युनिट्स.
परत लिहितो मी इथे ओबी अपॉन काय होतं ओबी ओडी एबी सी डी ओडी एबी अपॉन सी डी. ओबी किती दिले 15 युनिट्स. ओडी आपल्याला फाइंड आउट करायचे. एबी किती दिले 5 युनिट्स. सीडी किती दिले एबी किती दिले एबी 20 आणि सीडी किती दिले 6. इथे काय दिले 20 सीडी किती दिले 6. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओडी मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू काय 15 मल्टिप्लाय बाय 6 बरोबर. हा 20 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल देअरफॉर 15 मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 20. हे दोघं 5 च्या टेबल मध्ये येत आहेत. कट करा. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 6 आणि 4 2 च्या टेबल मध्ये येत आहेत. चला पुढच्या याच्यात कॅन्सल करूया. ओडी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 4. चला कट करा. 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6. काय राहिलं रे बघा ओडी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 2. 3 3 जा 6. व्हेरी गुड. 3 3 जा 9 डिवायडेड बाय 2. सो 9 च्या हाफ किती आले रे 4.5 युनिट्स. काढलं ओडी. काही डिफिकल्ट आहे मग ओके समजलं. या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा काही डिफिकल्ट नसतं इझी असतं. ओके तो आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. उरलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट पण करा ना सबस्क्राईब पण करा. ओके ठीक आहे. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.